ट्रॅव्हलिंगचा प्रॉपर आनंद जर घ्यायचा असेल तर लोकल बसनं ट्रॅव्हल करायला लागते. मागच्या 2 वर्ष खूप वेळा मी बसनं सोलो ट्रॅव्हल केलंय आणि त्याचा फायदा म्हणजे पैसे पण वाचतात आणि माझ्या मते वेळ सुद्धा. केदारनाथचं दर्शन झाल्यानंतरला आम्ही निघालेलो बद्रीनाथसाठी आणि हा पूर्ण प्रवास आम्ही उत्तराखंडच्या पहाडी बस मधून करणार होतो आणि ते पण ड्रायव्हर केबिन मध्ये बसून. आणि फ्रंट केबिन मध्ये बसल्याचा फायदा म्हणजे समोरचा फुल व्ह्यू दिसतोय आणि आपले व्हिडिओ पण शूट होतात. पण ट्रॅफिक मधनं वाटा काढत पुढे आल्यावर समोर चालती लँडस्लाइड. पहिल्यांदा मी माझ्या डोळ्यानं लँडस्लाइड बघालतो आणि नंतर समजलं की दरड कोसळू नये म्हणून इथल्या गव्हर्नमेंटने ते लँडस्लाइड केली. मराठीमधले टॉपची गाणी ऐकत आम्ही फायनली लंच ब्रेक घेतला आणि या पूर्ण केदारनाथच्या सिरीज मध्ये मला हॉटेलचं जेवण तेवढं खतरनाक वाटलं सोडा. फायनली 9 तासांच्या मेमोरेबल प्रवासानंतरला आम्ही पोहोचलो बद्रीनाथला. बाकी दर्शन नेक्स्ट एपिसोड मध्ये ब्लॉग जरा या नव्हते त्यामुळे भावानं क्षमस्व. आता कंटिन्यूस येणार 2025 आपला गाजवायचा आहे आपला विषय.